बायको, काय फॅन्टास्टिक कलेक्शन आहे सीडी मध्ये. माइंड ब्लोईंग गाणी आहेत. तुला आवडली? अरे म्हणजे काय कमाल कलेक्शन आहे. संगीताची समज असणं म्हणतात ते हे. आपण एका गाण्याच्या मूड मधून अगदी सहज दुसऱ्या गाण्याच्या मूड मध्ये जातोय. आता आजकालच्या म्युझिक सीडीज म्हणजे एका गाण्याचा दुसऱ्या गाण्याशी काही संबंध नसतो. मला तर हल्ली दचकायलाच होतं अशी गाणी ऐकलं की. पण ह्या सीडी मधली गाणी कमाल गाणी आहेत आणि करेक्ट सिक्वेन्स आहे. काय तुला मिळाली कुठे ही सीडी? तुला आवडली ना? झालं मग. अगं फार मजा आली ऐकताना. थँक्यू सो मच. जानवी, काय झालं? कुठे काय? बस. तब्येत बरी नाहीये का तुझी? मग कोणी काही बोललंय का? नाही रे. मग गीताचं काही? नाही नाही, काहीच नाही. बरं, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तो मिटला का ग? हो, म्हणजे चालू आहे काहीतरी. ए बरं श्री, ही सीडी आई आजींसाठी आहे. म्हणजे त्यांना देऊया आपण. ओ हो का? हो अर्थात, हरकत नाही. पण एक 5 मिनिटांनी प्लीज. ओके. तुझा मूड नाहीये. काहीतरी चाललंय तुझ्या मनात. श्री, तुला कधी आई आजींच्या कठोर वागण्याचा त्रास झालाय? हा म्हणजे म्हणलं तर हो, कधी कधी झालाय. पण तिच्या बाजूने विचार केला की मग आपल्याला तिचं वागणं पटतंही. नाही पण आता हा प्रश्न का पडलाय तुला? नाही का असं नाही रे, सहजच. जान्हवी, एक सांगू, मनात जर काही असेल ना तर ते बोलून मोकळी हो. अगदी आई आजी बद्दलही काही असेल ना तर ते बोल. बोलल्याने प्रश्न मिटतात, मनात ठेवल्याने नाही. बोलून भूतकाळातल्या चुका सुधारता येतात. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? ही सीडी दे आई आजीला आत्ताच. हे श्री, तू रागवलायस का? जान्हवी अगं नाही नाही, रागावलो नाहीये. त्याचं काय ना, कधी कधी प्रश्न विचारू नयेत, फक्त साथ द्यावी. आत्ता माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे नाहीये. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा बोलू आपण. श्री, जान्हवी, इट्स ओके. ऐक माझं, ही सीडी आई आजीला दे. आणि हो, या कुकीज या पण दे तिला. खूप छान कुकीज आहेत. पुढच्या वेळी जास्त आण, कळलं का? आई आजीला खूप आवडतात कुकीज. आणि ही एकच अशी गोष्ट आहे जी आई आजीला फारशी जमलेली नाही. चल काहीतरीच काय. अगं तिनंच सांगितलंय मला. ओके. आणि लवकर ये. हो आले. अरे सोड तर, जाऊ तर दे आधी. आलेच.
छान जमलेत कुकीज. असे छान भाजल्या गेले आहेत ना, त्यामुळे असा खमंग वास सुटलाय. खुसखुशीत पण झाल्यात ना छान. श्री म्हणालाच तुम्हाला हे कुकीज आवडतील. तुला सांगते, कुकीज ही एकच गोष्ट अशी आहे जी मला काही फारशी जमली नाही. हेही म्हणाला श्री. जमत नाही म्हणाला फाजिल. पण खरंच मला कधीच जमल्या नाही. एकतर या गोष्टी सहजासहजी केल्या जायच्या नाही, त्यामुळे माहितीही नव्हती. पण लक्ष्मीकांतला छान जमायच्या कुकीज. त्याने कुठून कुठून माहिती काढली होती कशा बनवायच्या त्या. मला शिकवायचाही प्रयत्न केला त्याने, पण नाही जमल्या. आय्याजी सीडी लागली. वा. बघू का कुठली कुठली गाणी आहेत ती. अरे वा, सगळी माझ्या आवडीची आहेत. काय ग, काय झालं? आय्याजी एक प्रश्न विचारायचा आहे. विचार ना मग. तुम्ही रागवणार नाही ना? मोकळ्या मनानं विचारलेल्या प्रश्नाचा मला कधीही राग येत नाही. विचार. मी या घरात आल्यापासून खूप गोष्टी माझ्या कानावर आल्यात. काही चांगल्या, काही वाईट, काही पटल्या, आवडल्या, काही नाही पटल्या. त्यांच्यापैकी एक गोष्ट अशी ऐकली आहे की उमाकांत काका आणि अमृत जेव्हा गेले तेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत काकांना अंत्यसंस्कारांनाही येऊ दिलं नव्हतं. काय याची? आय एम सॉरी आय्याजी, फक्त मनात आला हा प्रश्न. मला माहितीये मला विचारण्याचा कुठलाही अधिकार नाही. नाही, तू आता या घरचीच आहेस आणि भूतकाळाबद्दल विचारून भविष्यकाळ ठरवण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तुला हे कुणी सांगितलं याचा अंदाज आहे मला. शरयूनं कायमचा याबद्दल राग धरलाय माझ्यावर. पण म्हणजे हे खरं आहे का? जान्हवी, डोळ्याला दिसतं ते 100% खरं असतंच अशातला भाग नाही. मी लक्ष्मीकांतला घराबाहेर काढलेलं सगळ्यांना दिसलं, पण तो त्या दिवशी आला होता नशेत तर होऊन. काय? आभाळ कोसळलं होतं घरावर. आपल्या मुलाला असं निश्चित पडलेलं समोर पाहून काय वाटलं असेल मला हे आईलाच कळेल. त्यात अमृत आमचा सगळ्यांचा लाडका. दुःखानं बेड्यापिशा झालो होतो आम्ही. इंदूला सावरू का स्वतःला अशी अवस्था होती माझी. त्यावेळी कांता मला जवळ असायला हवा होता आणि तो आलाही, पण नशेत. घरातला कर्ता पुरुष म्हणून जबाबदारीनं वागण्याची गोष्ट तर सोड, स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता त्याला.
अमृतच्या बॉडीला अडकळून पडला. सॉरी आईची, सॉरी चुकले. आईची नका ना रडू. काही प्रसंग, काही भावना कधीच बोथट होत. काळ हा सगळ्यावर चौपाय म्हणतात, पण तोही अपुरा पडतो कधी. असंच चुकलं. मी विचारायलाच नको होतं, मी विश्वास ठेवायला हवा होता. नाही जानवी, विचारलंच बरं केस. मनात ठेवलं असतंस ना, तर दुरावली असतीस मला, आणि मला कारणही कळलं नसतं त्याच. आईजी असं होतं ना, ऐकताना आपण एकाचीच बाजू ऐकतो आणि मग त्याच्यावरच विश्वास ठेवला जातो. असं झालं माझं. आपल्या माणसांवर विश्वास ठेवणं हे चांगलं माणूस असण्याचं लक्षण आहे. आईजी मी परत कधीच तुमच्या कुठल्याच गोष्टीवर शंका घेणार नाही आणि तुम्हाला अंतरही कधीच देणार नाही. वचन देते तुम्हाला. जानवी, उगाच त्यांच्या मनावरची खोपली काढली रे. मी नको त्या आठवणी करून दिल्या त्यांना. असू दे. तू काय मुद्दाम केलंस का हे? पण ते तू म्हणतोस तसा विश्वास दाखवणं का नाही जमत मला. इतक्या गंभीर प्रसंगी जर आईजीने काकाला येऊ दिलं नाही तर त्याचं कारणही तितकंच गंभीर असेल. हा विचार का नाही केला मी आधी? हो, तू आता रडणं बंद कर. पुरे झालं, बस रडायचं नाही. श्री गहू नाही, आईजी चिडल्याही नाहीत रे माझ्यावर. त्याबद्दल आश्चर्य वाटत नाहीच आहे मला. आईची ग्रेटच आहे. जगातली 98% माणसं आपल्या सोयीनुसार आपल्या तत्वांना बदलतात, पण आईजी सारखी आयुष्यभर आपल्या तत्वांची एकनिष्ठ राहणारी माणसं फार कमी उरली आहेत. आपण आदर केला पाहिजे त्यांचा. खरं आहे तुझं. एखादं नातं कुठे, कसं आणि किती असावं हे आईजींकडून शिकलं पाहिजे. दुर्मिळ आहेत अशी माणसं जगात. श्री काय झालं असेल रे त्या बाईचं? समोर नातू आणि मुलगा गेलेला, दुसरा मुलगा आला तो. श्री मी काय विचारत बसले. बस 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 बस. रडायचं नाही. जे झालं ते झालं, आता रडायचं नाही. शांत हो, शांत हो जानवी. इंदुवहिनी भेंड्याची भाजी करायची आहे, तुम्ही मेथी कशाला निवडताय? शरयू इकडे. फ्रीज मधनं जरा ताक काढ आणि या पिठात घाल. वहिनी तुम्ही माझ्यावर रागावलाय. नाही, इंदुवहिनी बघा ना कशा करतात, माझ्याशी बोलत नाहीयेत, त्यांना सांगा ना.
इंदू जरा समजून घे, सोडून दे ना. वहिनी मी सोडून देईन, पण समजून घ्यायला सांगू नका. यावेळी ते मला जमणार नाही. इंदू वहिनी सॉरी ना, मी चुकून बोलले, खरंच चुकून बोलून गेले. शरयू, हा विषय बोलण्याची ही आता वेळ नाही. आणि आता तू बोललीस ना, मग त्यावर आम्ही कसं वागायचं ते आम्ही ठरवू. तू नको सांगूस. इंदू वहिनी तुम्ही काय आज ओळखताय का मला? तुम्हाला माहितीये ना मी असं काहीही बोलते, म्हणजे माझ्या मनात तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. मी आपली बोलून गेले काहीतरी आणि तुला काय म्हणायचंय ते तू म्हंटलस. आता मला असं नव्हतं म्हणायचं, तसं नव्हतं म्हणायचं. उगाच सारवा करू नकोस. इंदू कशाला विषय वाढवतेस? तुला नाही बोलायचं ना, नको बोलूस तू तिच्याशी. पण ती आता कुठल्या परिस्थितीतून जाते आपल्याला माहितीये ना. बहिणी ती दुःखात आहे, मग आपण काय हत्तीवरनं साखर वाटत फिरतोय का? अगं आम्हाला पण दुःख आहे. मी तर म्हणते की ही हिच्या नवऱ्याला बघू शकते, बोलू शकते त्याच्याशी. मी काय गमवलंय ना ते माझं मला माहितीये. तुलना कशी करते ही माझ्याशी? इंदू वहिनी रडू नका ना, देवा शपथ मी आता परत असं कधी नाही बोलणार. शरयू, आम्ही तुझी मनस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ना, मग तूही बोलताना जरा काळजी घे. अगं तुझ्या मनावर ताण आहे याचा अर्थ असा नाही की तू दुसऱ्याला लागेल असं बोलावंस. काय म्हणाली ती? बेबी वंस, एक मिनिट, मी इंदू वहिनीला विचारते. इंदू वहिनी काय म्हणाली तुला ही? तुम्ही दोघी जणी माझ्या बेडरूम मध्ये या, मला तुमच्याशी बोलायचंय. बेबी अगं राहू दे ना. अगं श्रीचा नाश्ता व्हायचा अजून, नंतर बोलूया ना आपण. एक मिनिट वहिनी, श्रीचा नाश्ता शरयू बघेल. दरवेळेस शरयूलाच गरज असते असं नाही. इंदू वहिनीशी बोलायची मला गरज आहे असं मला वाटतंय. दोघींनी माझ्या रूम मध्ये या. इंदू वहिनी नको ना, इंदू वहिनी. छोटी आई, चहा घेणार आहात तुम्ही? आता तर यांच्याकडचे पैसे पण संपले असतील. छोटी आई, चहा घेणार आहात का? पैसे संपले तर औषधं कशी आणतील? मला ना फार काळजी वाटते आणि मग या विचाराने ना रात्र रात्र झोप नाही लागत मला. चहा घेणार आहात तुम्ही? तू तरी नीट बोल ना माझ्याशी. या विषयावर आपण नको बोलायला. जान्हवी, श्रीने ना यांच्याशी बोलायचं नाही अशी शपथ घातली आहे. यांच्याबद्दल काही बोलायचं नाही अशी शपथ नाही ना घातली? छोटी आई, तुम्ही फक्त तुमच्या सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवता. ते सगळं विसरते. मग मला अर्धवट गोष्ट कशी सांगितलीत? घटनेची एकच बाजू कशी सांगितलीत? मी नाही. कुठली घटना? छोटी आई, काल तुम्ही मला एक जुनी घटना सांगितली होती, पण हे सांगायला विसरला. अमृत आणि त्याचे बाबा जेव्हा गेले तेव्हा अंत्यदर्शनाला काका दारूच्या नशेत तर्र होऊन आले होते. नाही ग, असं काही मला नाही आठवते. मी विसरते ना, पण तरी ही घटना मी तुला सगळी सांगितली. हो, हे मी तुला सगळं सांगितलंय. ह्या कारणासाठी आईजींनी त्यांना घरातून बाहेर काढलं हे का नाही सांगितलं तुम्ही मला? तू माझ्यावर रागावू नको ना. माझ्याशी कोणी चिडून बोलायला लागलं की मला काही सुचत नाही, मला काही आठवत नाही. मग मी वाटेल ते बोलायला लागते आणि तुम्हीच सगळेजण मला म्हणता की तू सगळं विसरतेस, तू नीट बोलत नाहीस. एकदा काय ते नक्की सांग, मी काय करू? विषय बदलू नका. काय ग? का अर्धवट गोष्ट सांगितलीत मला? का माझा गैरसमज वाढवलात तुम्ही? खरंच नाही, मी तुला सगळं सांगितलं.
असं खोटं बोलून मी माझा अरे तुम्ही दोघीच इथे, बाकी महिला मंडळ कुठे? काय रे, निघालास तू ऑफिसला? अगं हो, मला जरा महत्वाचं काम आहे, लवकर जायचंय. अरे बापरे, तू बस, मी पटकन नाश्ता आणते. आण लवकर. छोटी आई, काय ग, काय झालं? तू नाश्ता कर. हा, मी आले. हा? मी आले 2 मिनिटं. अगं झालंय काय? जानवी, हिला काय झालंय? कुणाला रे? छोट्या आईला. माहिती नाही. अगं पण मग अशी का दिसत होती? कशी? मला नाही कळलं. अगं तू नीट पाहिलं? फोन, माझा फोन बहुतेक खोलीत राहिलाय, मी घेऊन येते, आलेच. अगं जानवी, तू ज्या सगळ्यांच्या मनात काकांबद्दल जे आहे ते माझ्या मनात नाहीये, त्यामुळे त्यांनी काकांपासून दूर राहावं याबद्दल मीच नाही ठाम राहू शकत आहे. त्यानं या घरात परत न येणं हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि मुख्य म्हणजे छोट्या आईच्या दृष्टीने हिताचं आहे. हॅलो हॅलो